जे पळय देवळां साफ करता तितून काँग्रेसीक पानां पुसून निवडून येवन जे बीजेपीन गेल्ले, जो बीजेपीन हेंचेर आरोप केलो स्पेशली दिगंबर कामतीचेर 35,000 कोटीच्या मायनिंग घोटाळ्यात इन्वॉल्व आसा म्हणून, तो दिगंबर कामत आयज देवळ साफ करता. त्याच्या बरोबर तेजे ते काँग्रेसचे बीजेपीन 8 आमदार इन्वॉल्व आसा, ज्यांच्यांनी महालक्ष्मीक फटयल्या, खुर्साक फटयला बांबोळेच्या, ज्यांच्यांनी बेतीन दर्गाक फटयला, ज्यांच्यांनी बोडगेश्वराक फटयला, असले फटींग आयज देवळां साफ करता. हेंकां ना तनाची ना मनाची लज ना, निर्लज मनीस हे. हांव सरळ सांगता, कित्याक जे मनीस देवांक फटयता तो मनशाक केन्नाच पातयेवंक जायना. रामाच्या नांवान राजकारण करपाचो प्रयत्न करूं नाका. तुमचें केन्ना राम नाम सत्य जातलें हें तुमकां कळचें सुद्दां ना. नमस्कार, हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. गोंयांत गेल्या 8 दिसांपासून देवळां साफ सफाई करपाचें काम चालू आसा. बरें दिसता. आनी हेतून भाग कोणी घेतला तर थोडे मंत्री, आमचे गोंयचे आमदार आनी ते पार्टीचे थोडे लिडर. बऱ्याची गोष्ट आसा. आनी आमचो देशाचो पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबान सांगला स्वच्छ भारत अभियान राबया म्हणून. तो एक भाग जालो. आनी दुसरी गोष्ट कितें, आतां आमच्या प्रभू रामचंद्राच्या देवळाच्या अयोध्येन 22 तारखेक उद्घाटन आसा. हरशी तेका उद्घाटन म्हणिना, कित्याक देवळाचें केन्ना उद्घाटन जावंक शकना. उद्घाटन करता फक्त ऑफिसाचें, बिल्डिंगेचें किंवा फॅक्टरीचें किंवा शेडीचें का उद्घाटन शब्द वापरता. तो विषय एक वेगळो जालो. दुसरी गोष्ट, जे पळय देवळां साफ करता तितून काँग्रेसीक पानां पुसून निवडून येवन जे बीजेपीन गेल्ले, जो बीजेपीन हेंचेर आरोप केलो स्पेशली दिगंबर कामतीचेर 35,000 कोटीच्या मायनिंग घोटाळ्यात इन्वॉल्व आसा म्हणून, तो दिगंबर कामत आयज देवळ साफ करता. त्याच्या बरोबर तेजे ते काँग्रेसचे बीजेपीन 8 आमदार इन्वॉल्व आसा, ज्यांच्यांनी महालक्ष्मीक फटयल्या, खुर्साक फटयला बांबोळेच्या, ज्यांच्यांनी बेतीन दर्गाक फटयला, ज्यांच्यांनी बोडगेश्वराक फटयला, असले फटींग आयज देवळां साफ करता. हेंकां ना तनाची ना मनाची लज ना, निर्लज मनीस हे. हांव सरळ सांगता, कित्याक जे मनीस देवांक फटयता तो मनशाक केन्नाच पातयेवंक जायना. दुसरी गोष्ट, आयज हिंदूच्या नांवान 22 तारखेक सरकारान आव्हान केलां कितें म्हणून, दिवे पेटोवया म्हणून. आयज सर्वसामान्य मनशाची दिवे पेटोवपाची परिस्थिती ना. स्वता तेल खावपाकूच ना, दिवे खंयचे पेटवतले. जर तर 22 तारखेक दिवे पेटयल्या उपरांत म्हारगाय कमी जातली, सगळी म्हणटा खावचें म्हण, पेट्रोल म्हण, डिझल म्हण, बाकी सगळी म्हारगाय कमी जावंक शकता. दिवे पेटोवपाक खूब बरें दिसतले. तें जावपाचें जाल्यार बरी गोष्ट. तिसरी गोष्ट, जातीच्या आनी धर्माच्या नांवान लोकांक मुर्खान काडू नाका. हांवूय हिंदू, म्हाकाय रामाची आस्था आसा. प्रत्येक हिंदू धर्मान आमच्या प्रत्येकाक रामाक आमी मानता, बाकीचे समाजाचे लोक मानता. हेजो अर्थ कितें, एक विशिष्ट पार्टीन तो राम, विशिष्ट पार्टीचो तो राम न्हू. राम हो सर्वसामान्याचो. रामान प्रजे खातीर आपल्या सिंहासन सोडून 14 वर्सां वनवासाक गेल्लो. हे गोंयान पळय राज्य करता पळय ते लोकां खातीर करना. हे फक्त आप भरो आनी लोक मरो होच उद्देश धरून हे राज्य करता. तिसरी गोष्ट, जे देवळां धुली गेली त्या देवळां धुता आसतना पहिले बाकीच्या दुसऱ्या धर्माचे येवन लोक आमची देवळां धुवपाक लागली. हे आमचे दुर्दैव. आणि तेन्नाच म्हाका दिसलें कितें सांग पळया, आमी खंय तरी हिंदू खत्रेमे म्हणून. हांव म्हणटा देवळां धुवन करप्शन फ्री जाता, आमची पाणी टंचाई दूर जाता, आमकां व्यवस्थित रस्ते गावता, आमचे एक्सिडेंटान लोक डेली कोण ना कोण मरता. हे तर बंद जावंक शकता जाल्यार देवळां धुवन अवश्य धुवची आनी देवळा कडेन मागणी करची, बाबा ह्या संकटान आमकां मुक्ती करची म्हणून. पण एक सांगता, शेवटी वयता रामाच्या नांवान राजकारण करपाचो प्रयत्न करूं नाका. तुमचें केन्ना राम नाम सत्य जातलें हें तुमकां कळचें सुद्दां ना.